दोन्ही संघ लास्ट अँड बेस्ट पुकार. अतिरिक्त खेळाडू आपल्या समालोचक कक्षामध्ये येऊ द्या. दोन्ही संघ टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. या ट्रॉफीचे पुरस्कर्ते बाळशीट मयेकर व सालशीट मयेकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेली स्पर्धा पाहायला भेटली आहे. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व रत्नसिंधू सदस्य किरण उर्फ भैयाजी सामंत स्ट्रॉंगली बाय सपोर्ट यावेळी पाहायला भेटलाय. माजी जिल्हा परिषद सदस्य विनाताई गावडे या देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत असेल. या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला भेटले अतिथी मान्यवर पाहायला भेटलेत. मैदानाच्या दिशेने पुढे एकदा दाखल करूया आपण. जरूर मोठा मॅच यावेळी आपल्याला पाहायला भेटेल. गौरी स्पोर्टच्या विरोधात यावेळी असेल सावका ट्रॅव्हल्स. यश हळदणकर यश दाखल झालेल्या खेळांगणामध्ये पाहायला भेटलाय. महत्वाचा सामना या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला भेटेल. खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला भेटेल. निखिल उर्फ निकुया नावाने प्रसिद्ध असलेला पाहायला भेटला. तर दुसऱ्या साईडला शुभमला आपल्याला पाहायला भेटेल. आयकर खेळू म्हणून दाखल झालेले पाहायला भेटेल. पहिले षटक सी साईड स्पोर्टचा ब्रँड अँबॅसेडर यशला आपण पाहायला भेटेल. यश हळदणकर दाखल झालाय. पंचांचा सिग्नल येतोय. इथून सामन्याला प्ले केला जाईल. यावेळी आपण पाहायचंय गोलंदाजी मार करून पहिला चेंडू दिशाहीन टाकलेला पाहायला भेटलाय. पंचांचा खून वाईट बॉलची यावेळी आपण पाहायला भेटले. पंचांना जागा केलंय पहिल्या चेंडूवरती यशने पाहायला भेटले. यश पुढे यार नंतरच्या चेंडूवरती पिचिंग थोडं इलेक्ट्रिकच्या बाहेर यावेळी आपण पाहायला भेटलाय. टोटल नियम वापरला जाईल. इथून 22 लेग साईडच्या दिशेने टॉप 5 क्षेत्ररक्षण जरूर घेतलेलं पाहायला भेटलं. त्यानंतरचा चेंडू पुढे एकदा दिशा भटकताना पाहायला भेटले. वाईट बॉल. अतिरिक्त दाबा यश हळदणकर गोलंदाजीवरती देताना पाहायला भेटलाय. वाईट प्लस 2 धावा या चेंडूवरती टोटल पाहायला भेटले. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती 5 वरती पाहायला भेटले. जरूर सामना यावेळी आपण पाहायला भेटेल. निखिल नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका जरूर लगवायचा होता. पंचांचा पुन्हा एकदा सलग चौथा वाईट चेंडू गोलंदाज यश हळदणकरने नाराज केलाय. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. स्मिथ शिवलकर तिथे दाखल होता. तो कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. चुकीची गोलंदाजी आता बरोबरच्या टप्प्यावरती करताना पाहायला भेटलाय. नंतरचा चेंडू पुढे एकदा पाहायला भेटलाय. पंच 2 समांतर करतील आणि वाईट बॉल. चुकीची गोलंदाजी इथून रोखणं गरजेचं असेल. तर यशला इथून रोखला जाईल का पाहायचंय. नंतरच्या चेंडूवरती बिग टॅप पाहायला होता. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला हवेमध्ये झुकल्यानंतर स्मिथचं पाहायला भेटलंय. संख्या स्कोरकार्ड वरती 7 पाहायला भेटले. नंतरचा चेंडू पुढे एकदा दिशाहीन फेकलाय. दिशा भटकले यावी. दिशा भटकण्याचं काम यावी थोडंसं दबावामध्ये ढासळताना पाहायला भेटलाय. नंतरच्या चेंडूवरती येस मोठा फटका पाहायला भेटलाय. चेंडूला पाठवलं गेलाय हवाई सफरवरती. एकदा 1 बाउन्सचा चेंडू देताना पाहायला भेटेल. चेंडू 4 धावेसाठी जाताना पाहायला भेटलाय. नंतर दुहेरी अंकांमध्ये प्रवेश करताना पाहायला भेटलाय. धावसंख्या स्कोरकार्ड वरती 14 वरती जाऊन पोहोचली आहे. महत्वाचा चेंडू आता यश हळदणकर पापलेचं शतक आहे. त्यानंतर वाईट प्लस 2 धावा. थोडस निराश केलेलं पाहायला भेटेल. अतिरिक्त गोलंदाजी आतापर्यंत यश आपल्याला पाहायला भेटली आहे. पुन्हा त्यानंतर अलाउंड कार्पेटने चेंडू खेळलेला पाहायला भेटेल. अलाउंड कार्पेटने चेंडू 4 धावेसाठी मोजताना पाहायला भेटलाय. सोमेश्वर गावाचे युवा उद्योजक राकेशजी चव्हाण यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचाच्या दिशेने दाखल व्हायचंय. शेवटचं शतक पाहायचंय. किती धावा तिथे खर्च केल्या जातील पाहायचंय. पार्थला दाखल केलं जाईल. पार्थ यावेळी दाखल झालाय. उलट्या फुलट्याने केलेला चेंडू उलट्या फुलट्या आधारे खेळायचा होता आणि फुलट्यामध्ये तो माघारी परतताना पाहायला भेटेल. विकेटचं पतन धक्का क्रमांक 1 पाहायला भेटलाय. माघारी परतावं लागेल. आयकर खेळाडू शुभम बॅक टू द पवेलियन. गोल्डन डकचा शिकार म्हणावा लागेल आणि गोल्डन डकचा शिकार बनल्यानंतर रोहित क्रीडांगणामध्ये दाखल झालेला पाहायला भेटेल. रोहितला क्रीडांगणामध्ये दाखल केलंय. धावसंख्या 21 म्हणजेच काय 21 वरती पाहायला भेटली आहे. रोहित क्रीडांगणामध्ये दाखल झालाय. उलट्या फुलट्या हाताने केलेला चेंडू तेच सरळ खेळलेला चेंडू आणि तेच सरळ चेंडूवरती धावा मोजला जात नाहीये. रोहित मोठे फटके खेळण्यासाठी गणला देखील जाणारा. नंतरचे चेंडू लो फुल टॉस कन्वर्ट करू शकत नाहीये. एक्झिबिशन तिथून होत नाहीये.
पंचाचा सिग्नल डॉट बॉल. रोहित नाराज आहे आपल्या फलंदाजीवरती. आयुष्यात स्वतःला सिद्ध करावं लागेल. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा खेळ आहे आणि तिथून क्षेत्ररक्षक दर्जेदार त्यांना पाहायला भेटेल. सलग 3 चेंडू यावेळी गोलंदाज पार्टचे डॉट त्यांना पाहायला भेटलाय. पुढे एकदा पार्थ उलट्या फुलट्या त्याचा. नंतरचा चेंडू दिशाहीन टाकलेला पाहायला भेटला पण सोडायचा होता. पंचांच्या दृष्टिकोनातून हा चेंडू इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटेल. 2 पंचकांचा खेळ इथून समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कारवरती 21. 21 वरती पाहायला भेटली आहे. स्मिथ शिवलकर गोलंदाजी मार करून दाखल झालेला. हा देखील उलट्या फुलट्या हाताचा गोलंदाज यावेळी आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. साबका ड्रायव्हर संघाचा स्मिथ शिवलकर. धावसंख्या स्कोर कारवरती 21 वरती पाहायला. प्रॉपिंग केस वरती निखिल साठी मोठा फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक उंचाखोर होता. म्हणजेच काय सोप्या पद्धतीने चेंडूला कसं अडवलं जाईल हा त्याचा प्रयत्न पाहायला भेटला. पुढे त्यार स्मिथ उलट्या फुलट्या हाताने केलेला चेंडू फुलटा खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लाजवाब क्षेत्ररक्षण. सलग 3 चेंडू डॉट टेकण्यामध्ये स्मिथ सफल ठरला. चौथ्या चेंडूवरती मोठा फटका पाहायलाय. निहारचं चांगलं क्षेत्ररक्षण. धावा रोखल्या जात आहेत. निखिलने नाराज केलेलं यावेळी पाहायला भेटलंय. 4 चेंडू सलग निर्धाव आणि 5व्या चेंडूवरती यष्टिरक्षक चुकल्यामुळे 2 धावा खर्च करताना पाहायला भेटलाय. बाईक स्वरूपामध्ये येणाऱ्या या 2 धावा स्कोर कारवरती जोडल्या जातील. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या स्कोर कारवरती 23 जमा आतापर्यंत पाहायला भेटले. साहिल दाखल झालेला पाहायला भेटलाय. पहिल्या चेंडूवरती पॅडलशिप आणि पॅडलशिप वरती धावा इथून पाहायच्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथून आपण स्मिथ शिवलकरचं पाहायला भेटलंय. धावा रोखल्या जात आहेत. त्याला देखील माहिती आहे धावा कशा रोखायच्या असतात ते यावेळी आपण स्मिथ कडून पाहायला भेटलं. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका. रोहित धावायचं होतं पण रोहितला निखिलने नकार दिलेला पाहायला भेटलाय. खेळीमेळीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये तिथून पाहायला भेटलं होतं. धावा रोखल्या जात आहेत. कमी धावा यावेळी साहिलच्या गोलंदाजीवरती पाहायला भेटलाय. पुढे त्या पंचांच्या उजव्या हाताकडून साहिल. नंतरचा चेंडू अतिरिक्त फेकला जातोय. पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त चेंडू आता पाहायचे. पुढे एकदा दिशाहीन गोलंदाजी. दिशा भटकले यावेळी. दिशा भटकल्यानंतर जरूर धावा रोखण्याचा प्रयत्न करेल का पाहायचं. यशने कानमंत्र दिलं. हलकसं कानमंत्र पाहायचंय आणि हलकसं कानमंत्रावरती चांगला लेग ब्रेक वळत दिलेला चेंडू पाहायचंय. गतीत परिवर्तन चेंज ऑफ पेस पाहिली. नंतरच्या चेंडूवरती येस थोडक्यासाठी बचावलेला पाहायला भेटलाय. लेग ब्रेक केलेला चेंडू. पंचाचा सिग्नल वाईट बॉल. धावसंख्या 26. नंतरच्या चेंडूवरती येस दांडी गुल. संत गतीने एकदम संत गतीने. कोणताही रिक शॉट नाहीये. सेन्सिटिव्हली क्रिकेट बचावपूर्वक खेळी आता करताना पाहायला भेटले दोन्ही संघ. नेक्स्ट बॅटर यावेळी क्रीडांगणामध्ये दाखल केलेला आदित्यला पाहायला भेटले. नंतरचा चेंडू नो प्लस. टोटल 2 धावा बाय 1 गेट 1 मध्ये तोफा दिला गेलाय. तोफामध्ये धावा वसूल करताना पाहायला भेटलाय. नक्कीच तोफ्यामध्ये धावा दिल्या गेल्यानंतर सॉंग पाहायला भेटला. तिथून हलकस सॉंग. नंतरचा चेंडू पुढे एकदा दिशाने फेकतोय. दिशा भटकली आहे. आता दिशावरती गोलंदाजी विशा करावी लागेल आणि त्यात नंतरचा मोठा फटका. तिथून थर्ड बॉलची सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कारवरती 30. यानंतर आपल्या बरोबर जोडले जात आहेत एक मराठी समालोचक पंकज पुसाळकर. ओव्हर टू यू. हॅलो. चला जाऊया आपण स्पर्धेच्या ठिकाणी. आता पाहायला गेलं प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाली होती ती 30 आणि 31 धावांचं लक्ष ठेवलंय ते मुरगोडा संघाला. तर या ठिकाणी पाहूया गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येतोय आणि फलंदाजी मार्कवर स्ट्रायकर असेल तो निहार. एक डावखुरा फलंदाज, एक रत्नागिरीतील मोठं नाव असलेलं निहार. त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईकला असेल तो गौरव. गोलंदाजी मार्कवर असेल तो आडू. प्रथम गोलंदाजी 4 षटकांच्या
31 धावांचं आव्हान ठेवलंय ते मुरुगवाडा संघाला. राईटम राऊंडचा मारा करताना आदू सामना करेल तो निहार. पाहूया निहार आपल्या संघासाठी कोणती भूमिका आहे. या ठिकाणी चेंडू नऊ घोषित करतात पंच आणि चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. म्हणजे एकावर 2 फ्री म्हणजे 3 धावा मिळत आहेत पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. 6 धावाच्या मदतीने धावसंख्या होते ती 9 बिनबाद 9. पुन्हा एकदा राईट राऊंडचा मारा करताना दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. जगडवून ठेवण्याचं काम नक्कीच केलं जाईल पण किती हे वादळ थांबवायचा प्रयत्न केला तर ते वादळ थांबणार नाही कारण का याचा प्रत्युत्तर तुम्हाला प्रत्येक चेंडूला मिळत असेल. या चेंडूवर सुंदर असा फटका पाहायला मिळाला. चेंडू गेलाय सीमारेखा पार 4 धावांसाठी. 4 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा चेंडू स्वेअरचा मारा होतोय. नियम क्रमांक 22 या ठिकाणी लागू होतोय. दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा पंच 6 धावा घोषित करतायत. कुठेतरी कमबॅक करण्याचं प्लॅनिंग असेल पण तो फसला जातोय. सुंदर असा चेंडू या ठिकाणी समजला नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 22 बिनबाद 22. यानंतर होणारा सामना युवा फ्रेंड्स तेळीआई वर्सेस ऑल राजीवडा. दोन्ही संघातील कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायचे. पुन्हा एकदा राईटम ओव्हरचा मारा करताना गोलंदाजी मार्कवर असलेलो अनिल. सामना करेल तो गौरव. अप्रतिम गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूने यष्टाचा वेध घेतलाय. फलंदाज बाद होतोय. गौरव सारखा मोठं आव्हान या ठिकाणी संपुष्टात येत आहे. मोठा धक्का बसतोय त्या मुरुगवाडा संघाला. गौरवची जागा घेण्यासाठी येतोय तो साहिल. राईटम ओव्हरचा मारा करताना आणि एक दर्जेदार फलंदाज म्हणून ओळख असलेला साहिल, एक ऑलराऊंडर असलेला रत्न नगरीमधील एक मोठं नाव साहिल. पाहूया साहिल आपल्या संघासाठी काय कोणती भूमिका निर्माण करतोय. या ठिकाणी बाईच्या स्वरूपाने 2 धावा मिळत आहेत. पंच 2 धावा घोषित करतायत. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या झाली ती 24 1 बाद 24. दुसरं षटक हाताळताना अनिल. राईट मोदीचा मारा करताना अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी जकडून ठेवण्याचं काम केलं जात आहे पण या ठिकाणी प्लॅनिंग फसतंय आणि चेंडू बाईच्या स्वरूपाने डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. 2 धावेच्या स्वरूपाने धावसंख्या होते ती 26 1 बाद 26. कुठेतरी कमबॅक करण्याचं प्लॅनिंग आता हातामधून निघून गेलं की काय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या चेंडूवर वाईटच्या स्वरूपाने 2 प्लस वाईट अशा प्रकारे 3 धावा मिळत आहेत. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 29. सामन्याची कुठेतरी औपचारिकता शिल्लक राहिलेली असेल. पाहूया विजयी चौकार किंवा विजयी षटकार कोण मारतो आणि आपल्या संघाला विजय संपादन करून देतो. पाहूया मुरुगवाडा पुन्हा तयार असेल बाईच्या स्वरूपाने वाईट आणि या ठिकाणी सामना जिंकला गेला आहे. मुरुगवाडा संघाने जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या संघासाठी. युवा फ्रेंड्स तेळीआई आणि ऑल राजीवडा संघातील संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. SPL म्हटलं रत्नागिरीतील एक मोठी एक नावारूपाला आलेली स्पर्धा, मानाची स्पर्धा